ये सावकाश सावकाश हळू. हो आता मला व्यवस्थित चालता येते, मला धरायची सुद्धा गरज नाहीये. आणि आता सूज कमी झालीये ना, त्यामुळे दोन्ही चपला घालता सुद्धा येत आहे. हो पण म्हणून भरभर 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 चालायची काही गरज नाही. हळू ठीक आहे, कुठे भराभरा चालतीये. बस बस. हो आई ग, आलात सरिता. अगं आली राधिका. काय दिवस कसा गेला? मस्त. आज खूप काम सुद्धा होतं. हो पण काम असून पायाला आराम दिलास म्हणून तो रिकवर झालाय आता लवकर. हो ये बाई घे. हे पाय, तू एक काम कर बरं, सगळा स्वयंपाक मी केलेला आहे. तू पटपट जेवायचंय आणि आराम करायचा औषध घेऊन. आणि उद्या डान्स कॉम्पिटिशन आहे त्यामुळे फक्त आरामच करायचा. लोडावर पाय ठेवून झोपायचंय, कुठल्याही प्रकारचा लोड घ्यायचा नाहीये, आराम करायचा आहे. हो लक्षात आहे माझ्या. किती वेळा सांगशील? म्हणजे मी जोपर्यंत समोर उभा आहे तोपर्यंत सांगण्याचं काम करणार, दुसरं काय करणार. नाही राधा हे बघ, उद्या डान्स कॉम्पिटिशन आहे ना, त्यात काही झालं तरी आपल्याला भाग घ्यायचा आहे, कारण अथर्वचं मन आपल्याला मोडायचं नाही. बरोबर आहे ना? कळलं तुला? आता अथर्वचं मन अजिबात मोडायचं नाही. निवांत आराम कर. हो बाबा, अथर्वसाठीच तर करते सगळं. हो ना, मग आता आराम कर. हो आरामच तर करतेय. आणि आता बरं वाटतंय मला. मध्येच कधीतरी पाय दुखतो. दुखणारच ग. कुठलीही जखम इतक्या लवकर भरत नाही, वेळ लागतोच. होईल. राधा चहा हवाय का तुला? आई तुम्ही जर चहा करणार असाल तर आतच द्याल का? मी तिला आतच घेऊन जातो. हो, 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 हा? मांडलाच चल, आहे. ये चल, पाणी पिणे चहा. चल 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 चल. मी जाईन, मी व्यवस्थित आहे. एक मिनिट, मला जाऊ दे. ठीक आहे ठीक आहे. हो माहिती आहे तू स्वावलंबी वगैरे आहेस, पण ठीक आहे थोडासा आधार घेतला असतं काही एवढं हरकत हा. नाही. सौमित्र राधिकावर खूप प्रेम करतो ना, म्हणून मला मनापासून वाटतं त्यांचं लवकरात लवकर जमायला हवं. आपल्या राधिकाला अशी साथ हवी आहे. एकदा मिळाली मग मी निवांत. अरे तू इथे खस्ता खातोयस, पण तुझी बायको सौमित्राने ती इतक्या जवळ आलेत की आता नवरा म्हणून ती तुझा कधीही स्वीकार करणार नाही. काय रे? काय झालं? अरे काय झालं, बोल ना बाबा. हा, काय नाही, जरा दमलोय. अरे दमलो तर आपण पण आहे, पण आपल्या गरिबांची जिंदगी अशीच आहे. दमून चालत नाही रे, नुसतं भागत राहायचं घोड्यासारखं. भागते रहो. पण म्हणून टेन्शन घ्यायचं नाही. मस्त खाणे का पिणे का आणि ताण म्हणून द्यायची. हा हे बघ, मस्त गरम गरम समोसा पाव. हा हे रे, खा खा खा. हे घे, धर. नकोय मला. अरे खाने पे गुस्सा काय को? इसका लाइफ में कुछ तो मैटर. सोनिया, ए माय डिअर सोनिया. ओ पॅरेट, काय आणलं? काय झालं? तुम्ही सोने मग? ए सोन्या, इकडे बाळा, इकडे हे बघ सोन्या, आपल्या लग्नाची पत्रिका. ओ माय गॉड, कितीची आहे? 35,000, 25,000, 30,000? 10,000ची. आपण एवढंच महागातली बनवणार आहे. आता उगाच त्या लग्न पत्रिकेवर खर्च करण्यापेक्षा मी समजे पैसे आमच्या सोन्यावर खर्च करणार. बट पॅरेट, बट बिट काय नाही, नॉट नथिंग बट. अँड ऑलरेडी आय एम दिस इज लग्न पत्रिका इज डन. ओके. ओ माय गॉड, इंग्लिश बोलतायत. मग आता सोन्याबरोबर लग्न करणार, सोन्याच्या तोडीचं आपल्याला म्हणजे तिच्या जोडीला उभं राहून आपण असणार आहे, तर एवढं इंग्लिश बोलायलाच पाहिजे, आहे का नाही? मग तेव्हा हे त्याच्यामध्ये ही पत्रिका आहे. हा, एवढी महागातली पत्रिका कुणीच बनवली नसेल. आम्हाला का बुडबुडे? त्यांना कशाला बोलवताय? आपल्याला थोडं थांबावं लागेल नाही का? कशाला थांबायला लागल? काही वेळ नाही, बघायचं नाही, काय नाही. तुम्ही आज कुठल्या जगात? अहो तिथं साखर गावला आपल्या लग्नाचा मंडप पडला, पण हळदीची तयारी पण सुरू झालेली आहे. ऐकलं तुम्ही मोमो? हे बघ कण्या, तुझ्यासाठी हे आमच्या जागीरदार घराण्याकडनं
काय काय तोळी बांगडी ओके मम्मा ओके योग दिस तोळी बांगडी इज व्हॉट चोळी बांगडी हा चोळी के चोळी इज ब्लाउज अँड बांगडी इज बँगल्स ज्वेलरी या ओ मोमो काय आम्ही तुमची इंग्लिश स्वीकारली का नाही आता तुम्ही आमची गावठी भाषा स्वीकारली पाहिजे Okay. आहे का नाही ए बा ए बा ए ए सोन्या हे बघ हे तुझ्यासाठी नऊवार लुगडं ओके हा? आणि हे जेव्हा नऊवार लुगडे आणि आमच्या घराण्याचे सगळे दागिने आलं लक्षात काय काय हे माहितीये का हे 2 बिलवर आहेत हे पिचोडे आहेत पाटल्या बांगड्या पण आहेत हे बघ 5 पाटल्या बांगड्या हे बघ खानदानी आहेत एकदम हा आणि चिंचपेटी पण आणलेली बट थँक्स पण हे चिंच आणि पेटीचं मी काय चिंच आणि पेटी नाही चिंच पेटी यु नो अँटिक ज्वेलरी ओल्ड फॅशन या अँटिक मम्मा मोमो सोन्याला नीट साजवा बरं का हा? चला 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 आता लय काम आहेत माझ्याकडं आधी लग्नाच्या पत्रिका वाटायच्या बाबा मला थांबा जरा थांबावं लागेल ना आपल्याला अहो, आता बघा आमची मुलीकडची बाजू आम्हाला तयारीला जरा वेळ नको का मुलीकडची बाजू तुमची बाजू एकदम तोकडी आहे. कोण आहे तुमचं तुम्ही दोघे तर आहेत मुलीकडची माणसं एक शॉण्या एक मोमो 2च माणसं किती तयारीला वेळ लागतोय हा? ते काय नाही आणि तयारी तुम्हाला करायचीच आहे ना तर शॉण्याची आणि माझ्या हनीमून हनीमून ओ माय गॉड शेनू बेबीचं हनीमून शेनू बेबी हनीमूनला जाणार त्याची तयारी करा आणि हनीमूनला आपल्याला जायचं ना पॅरिसला त्याची तिकीट पण काढले सगळं बुकिंग झालेलं आहे हा आता शॉण्याबरोबर लग्न होणार बाप मम्मा तू पॅरेटला सांग ना मी त्याच्याशी लग्न करणार नाही मोमो सुलू आता तुलाच काहीतरी करावं लागेल विचार कर सुलू हो जा शुरू अरे पान खाए सैया गुड मॉर्निंग भैया जी। अरे गुड मॉर्निंग साहब जी। नाम क्या है आपका? राम प्रसाद। गुड मॉर्निंग राम प्रसाद जी। गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग। अरे साहब आप सुबह सुबह यहाँ कहाँ सब खैरियत तो है ना? आपकी राधिका भौजी है ना हाँ। उनका डांस कंपटीशन है बहुत इम्पोर्टेंट है हाँ। तो उनके घर के पास जा रहा हूँ उनको रेडी करवा के लेके जाना है। पता है पता है। आप कहाँ जा रहे हो? वो दूध की थैलियाँ मेरे पास ही दे दो तनिक। अरे नहीं साहब जी आप चलिए हम आते हैं। अरे क्या आते हैं हम वही जावत है तो लेके जावत है। वो बहुत बड़ा कंपटीशन है ना टेंशन है बहुत टेंशन है दे दो दे दो दे हमका दो। पता है साहब हाँ। बहुत बड़ा कंपटीशन है हाँ। हमारी तरफ से भी फौजी को ऑल द बेस्ट कर देना। थैंक यू राम प्रसाद जी और हमारी हिंदी को थोड़ा माफ कर देना। अरे क्या बात कर रहे हैं आप तो पढ़े लिखे आदमी हैं हमारे जैसे गवार थोड़ी है। बघितलं अरे सौमित्र साहेब आज किती लवकर आले ते अरे भाऊजी को लेके जाना है ना इसलिए। हो ना एक तर राधिका ताईंचा पाय मुरगळलाय त्यात त्यांचं आज काय ते कॉम्पिटिशन आहे त्याचं अजून त्यांना टेन्शन आलं असणार. अरे नहीं महादेव भैया कोनो टेंशन नहीं है मित्र साहब है ना। तसं पण सौमित्र साहेब राधिकाताईंची खूप काळजी करतात यांच्यासारखाच माणूस आपल्या राधिकाताईंना मिळाला पाहिजे ना. अरे दिल की बात बोले सौमित्र साहब और राधिका भाऊजी का जोड़ा बहुत ही अच्छा रहेगा। हो ना अगं हा दूधवाला कसा आला नाही बाबा मी बघून येतो. नाही थांबा तेच बघायला मी आले नाही नाही तू बस बस काही कसली अहो बाबा नाही तसं नाही घाई नाही अजून की नाही तुमचा चहा पण व्हायचा आहे. अरे चहा नाश्ता सगळं होणारच आहे. गुड मॉर्निंग बाबा सगळं घेऊन आलोय. आई बाई तू काऊन बरं दूध घेऊन आला नहीं नहीं नहीं, मी नाही घेऊन आलो तुमचा तो दूध वाला है ना राम प्रसाद तो भेटला खाली मी म्हणाला मैं जावत है तो दूध लेके जावत है उसमें क्या है ब्रेड पण आणलेला आहे मस्त भाजून सगळ्यांना नाश्ता देतो काय. आता का नाही मी तर नाश्त्याची तयारी केलीच आहे ना. ती वाया जाणार आहे काय मी आहे ना तुम्ही केलेलं काही वाया जातं का मी असल्यावर दुपारी खाईन संध्याकाळी खाईन उद्या खाईन पण आता वेळ नाही आता पटकन ब्रेड भाजून देतो आणि दूध वगैरे गरम करून चहा पण देतो. तू चला काम मी करत आहे. अरे, एवढं काय त्या हा, सौमित्र अरे ते मी करते ना तू काऊन- काय प्रॉब्लेम नाही ए, शी घाट. हा, हे बाप्पा. शी.
बाबा पाय बांधलेला असणार ना की बरं वाटतं मला. नाही आता असू दे तसं काय. अरे भास पडेल पडेल पडेल. दे, दे, दे. थँक्यू मी तिला मी बाहेर करते, दूध हा. देतो. आरामात काय टेन्शन नाही. तुम्ही पण बाहेर या, आता काही करत बसू नका. चला या बाहेर या, मी आहे ना, करतो ना सगळं. हे मस्त पैकी दूध आणलेलं आहे, बाई दूध घेऊन टाकतात. दूध दूध म्हणणार तो काहीच नाही, दूधच आहे. एवढं काय, चल पटकन. एनर्जी पाहिजे, ताकद पाहिजे, डान्स करायचा आहे. मला नको. नको नको काय अथर्वायस का तू? नाक दाबून जबरदस्ती करू की काय आता? नाही नाही आई खरं. एकदम बढिया. जबरदस्ती करावीच लागतील. अरे काही खातच नाही ना ती जाताना. म्हणजे ती न खाता निघते रोज? नाही तर काम. काय राहता, काहीतरी खाऊन नाही घ्यायला पाहिजे ना. हो पण तू पण आता निवांतपणे बस, जरा चहा घे. मी घेतो. हिला तयार व्हायला सांगा ना पटकन. ती रेवती पण येईल इतक्यात. तुला कसं माहिती? असं माहित म्हणजे मीच उठवून आलोय त्यांना येताना. अगं याचा उत्साहच दांडगा. कुणाचं चालायचं याच्या पुढे? करेक्ट आहे बाबा. चला आवर पटकन. रेवती सुबोध तू मी चौघांनी एकत्र निघायचंय पटकन. ओके मी पण जाईन ना यांच्या सोबत. नको, कम. त्यांना जाऊ दे. तुम्ही आवरा फटाफट आणि चला लवकर. आणि ऐक, कॉन्फिडेंटली परफॉर्मन्स कर. काय टेन्शन घ्यायचं नाही. अगदीच दुखला ना पाय तर थोडा वेळ थांबायचा आणि परत डान्स सुरू करायचा. हा का? तर काय. ठीक आहे, मी नंतर पिते दूध. काय मला गोळ्या घ्यायच्या आहेत. ओके ओके आणतो, मी आणतो ना. मला माहितीये. नाही आई, मीच आणलेत गोळ्या. मला माहितीये. थांबा आणतो. अरे, तू केवढं काम करत आहे. आणि मला आता सगळं अजून आवरायचंय, अथर्वचं आवरायचंय. अगं अथर्वाची काळजी करू नकोस, आम्ही सगळं बघतो. तुम्ही फक्त लवकरात लवकर आवरा, निघा. चला घ्या गोळ्या. घ्या गोळ्या काढलेल्या आहेत. कुठली गोळी? ही पहिली की ही दुसरी? घे पाणी घ्या ती. ही ओके. हा गुडमुळे साखर गावात आपल्या हळदीची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. बँड माझ्या पण बोलवलेला आहे. आणि विशेष म्हणजे पिंपळगावचे सावकार सपत्नीक येणार आहेत मला हळद लावायला स्वतः. सरकार ते सगळं रितसर होईल, पण सोन्या वहिनी येईल का आपल्या गावाकडे? येणार म्हणजे येणार. लग्न आहे तिथं. नवरी मुलगी येणार नाही का? सोन्या पण येणार आणि तिची आई मोमो पण येणार. एक्सक्यूज मी पारट. घ्या आल्या, नाव काढलं आणि लगेच जायचं हजर. काय अहो म्हणजे ते म्हणाय ना ती काय आमच्या आल्या इंग्रजीतल्या मोमो. काय म्हणते मोमो सासू? हा आता फक्त मोमो. सासू जेव्हा किंवा होईन तेव्हा. आता काय सिंगर राहिलीत सासू व्हायला? त्याचबद्दल मी बोलायला आले. हे बघ, हे काय? अरे 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 हे हातरून कशाला घातलं? झोपायचं का नाही काय? आतापर्यंत मी माझ्या शनू बेबीवर जो काही खर्च केलाय तो मी यात मांडलाय. बरोबर. हो म्हणजे मुलीच्या लहानपणापासूनचा खर्च मांडलाय की काय यात? ऍक्च्युली कारण मी माझ्या शनू बेबीला अगदी ब्लू ब्लड सारखं वाढवलंय. कसलं ब्लड कसलं? ब्लू ब्लड ब्लू ब्लड म्हणजे गर्भ श्रीमंत लाईक रॉयल फॅमिली. म्हणजे काय हे? अरे सोन्याकडे बघूनच कळतंय ते. सोन्या आमची इतकी सुंदर, नाकी नीटस अशी छान गोड अशी परी आहे आमची सोन्या परी. त्या परीला असंच नाही वाढवलं मी. तिला खायला अगदी चांगलं चुकलं दिलं. म्हणजे यु नो लाईक बदाम, काजू, पिस्ते वगैरे वगैरे. आणि तिला वापरायला पण तिला काय हवं नको ते मी देत आले. म्हणजे ब्रँडेड कपडे, ब्रँडेड शूज. आणि शनू बेबीचं टुरिंग तर तुम्ही सांगूच नका. तिला वर्षातून एकदा लॉंग टूर साठी फॉरेनला मी पाठवतेच. आणि यु नो डिस्को, पब्स, पार्ट्या हे तिचं रोजच आहे. आणि हो 5 स्टार शिवाय माझी शनू बेबी जेवतच नाही. सरकार तुम्हाला सुद्धा असा सगळा मेंटेनन्स ठेवावा लागेल. मी ठेवल ना मेंटेनन्स ठेवल मी. हा तिला तर तुम्ही मेंटेन ठेवालच, पण व्हॉट अबाउट मी? माझं काय? तुमचं पण मेंटेनन्स ठेवायचंय का? मी शनू बेबीवर जो काही खर्च केलाय तर मला त्याच्याबद्दल काहीतरी मिळालंच पाहिजे ना. तुम्ही कशाला टेन्शन घेताय मोमो सासू? तुम्ही पण चला की आमच्या बरोबर साखर गावला. काय कुडमुडे? हा बरोबर आहे. एकावर एक फ्री. एकावर एक. हो 1 मिनिट. मी पण फ्री नाहीये आणि माझी शनू बेबी पण फ्री नाहीये. हे बघा आता मी तुम्हाला स्पष्टच सांगते. मी शनू बेबीला सांभाळलं, मी माझी रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण केली. पण आता पुढे काय? ती लग्न करून गेल्यावर माझं काय? तर त्याच्यासाठी मला हा सगळा खर्च हवाय. आता काय खर्च मागताय अजून? आता काय एवढा हत्ती गेला आणि आता एवढं शेपूट राहिले. आता किती पैसे पाहिजे तुम्हाला? 10 करोड. 10 करोड.
सावकाश 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 पाणी घ्या पाणी घ्या सरकार त्या बाईंचं काय ऐकू नका आणि हे लग्न करू नका. ठीक आहे, नका करू लग्न. मी माझ्या शनू बेबीला घेऊन आता निघून जाते. नाही 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 अहो नाही नाही काय सरकार, ए, गप्प बस रे. अहो, अशानं रस्त्यावर याल तुम्ही. येऊ दे रस्त्यावर. कुरमुड्या गप्प बस. आता तर मी जिद्दीलाच पेटलोय. ही बाई समजते काय स्वतःला? हा पोपटराव काय आल तू फालतोय का? या पोपटरावची कुवत नाही. अरे हट. तिकडे साखर गावला करोडो रुपयांची शेती आहे माझी, त्यातली अर्धी विकन, पण सोन्या संगीतच लगीन करन. मोमो सासू आता जातो आणि तिकडं शेती विकतो आणि 10 करोड या मोमोच्या तोंडावर आणून फेकणार आणि सोन्याला कायमची घेऊन जाणार हा पोपटराव मैपतराव जागीरदार. मिस्टर पोपटराव महिपतराव जागीरदार, आधी 10 करोडची व्यवस्था करा आणि मग खुशाल शनू बेबीला घेऊन जा. मग तुम्ही मंगळसूत्र घालायला मोकळे. आणि हो, हे सगळं ना मला लवकरात लवकर कळवा, नाहीतर मी शनू बेबीला घेऊन इथून निघून जाईल. कारण सुलक्षणा सबनीस म्हणतात मला. कुठेच आहे, आपण सक्सेसफुल झालो. व्हॉट मॅरेज तुझं नो बेबी, मी मॅरेज पोस्टपोन केलंय. What are you saying? काय सांगितलंस पॅरेंटला? मी ना पॅरेंटला सांगितलं की ते जाऊ दे ना, पण आता तो लवकरच शुगर विलेजला जाणार आहे. आणि तुला माहितीये का, तो एकदा शुगर विलेजला गेला ना की आपण खूप सारं प्लॅनिंग करू, आपण शॉपिंग करू, फिरायला जाऊ, आपण काय काय करू, कारण आपल्यावर कोणाचा वॉच नसणार आहे. आणि ना मग आपण एक ऑपॉर्च्युनिटी बघू आणि इकडनं सटकून जाऊ. हो यार मम्मा, कसला सुपर प्लॅन आहे. सचिन एंजल, आय लव्ह यू सो मच. मम्मा, मी स्टेटस अपलोड करते. ओके, मी बघ. वाव, ग्रेट. पण मला फोटोज काढायला लागतील. ओके, मी आलेच. ओके ओके, बाय सॉरी शनू बेबी, मी तुझ्याशी परत खोटं बोलले यार. तुला पॅरेटचे लग्न करावंच लागेल त्या 10 करोडसाठी. सावकाश सावकाश. हे बघ, इथे उतार आहे, पुढे चिखल आहे. अशा काय हे, काय सावकाश सावकाश हळूहळू, मला कंटाळायला लागलाय. प्लीज इतकी काळजी नका घेऊ, मी नीट आहे, व्यवस्थित आहे. बरं, कम्फर्टेबल आहेस का तू? हो, मी कम्फर्टेबल आहे आणि मला काही प्रॉब्लेम आला ना तर मी तुम्हाला सांगेन. हसताय काय तुम्ही? अगं ती ओके ना, कळत नाही का तुला रेवती? ती ओके, ती उत्तम परफॉर्म करणार आहे, कळलं? तू पण चांगलं परफॉर्म कर. ऑल द बेस्ट तुला. हो, थँक्यू. आणि काय तू एकटी कशी काय गुप्ते कुठे? अरे तो नेहाला सोडून येतो. बरी आठवण केलीस, त्याला कळवायला हवं कुठे यायचं ते. तू माझ्या पायाकडे बघू नको. हॅलो सुबोध. हा बरं, मी राधिका बरोबर निघते, तू डायरेक्ट पोहोच तिकडे. हा जीवन आश्रम हॉल, सरकारी कार्यालयाजवळ. हा त्या सिग्नलला लेफ्ट घ्यायचा आहे. हा लवकर ये. बाय. ठीक आहे. सांग सावकाश. ती बघ गाडी आहे. ए, सावकाश सावकाश करू नका. तू बस पुढे. अरे काय म्हणतो विजय? नीट चालव. जीवन आश्रम हॉल हे काय? हे सगळे का जात आहेत तिथे?